वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी कशी करायची तर ती बघू. तर बाजरीचं पीठ चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एखादी बाजरी काही पडलेलं असलं ते राहत नाही. पिठामध्ये असं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. पिठामध्ये एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडंच पाणी टाकायचं. पाणी जास्त टाकलं तर पीठ पातळ होतं, पातळ होऊ द्यायचं नाही. तोपर्यंत गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा. असा गोळा करून घ्यायचा आहे. भाकरी खाली पीठ टाकून घ्यायचे, ते पण पीठ चाळूनच घ्यायचे. त्याच्यावर भाकरी टाकायची. हाताला पीठ लावून घ्यायचं. हाताला पीठ लावले भाकर हाताला चिटकत नाही. बोटाच्या साहाय्याने अशी थापून घ्यायची. भाकर थापून झाली. आता तव्यावर टाकून घ्यायची. पाणी लावून घ्यायचं. आता सगळीकडून पाणी लावायचं. पलटी करून घ्यायची आहे भाकरीची. भाकरीची एक बाजू भाजली. आता दुसरी बाजू भाजायची. असं सगळीकडून भाजून घ्यायची, कुठंच कच्चं ठेवायचं नाही. भाकरी भाजून झाली. आता वांग्याचं भरीत करायचं. वांगे आधीच भाजून घेतले तर काळं टारपाल पूर्ण काढून घ्यायचं वांग्याचं. हिरव्या मिरची, लसण, मीठ मिक्सरला फिरून घ्यायचे. वांग्याला खलबत्त्यामध्ये एकसारखं करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा आहे त्याचा. कढई गरम करायला ठेवायची. तेल टाकायचं. मोहरी, जिरे, हिरव्या मिरचीचा ठेचा हलवून घ्यायचा असं सगळीकडून. त्याच्यामध्ये भरीत टाकून घ्यायचे. मिक्स करायचं व्यवस्थित सगळीकडून. 2 ते 3 मिनटं ह्याला भाजू द्यायचे असंच. लाल तिखट टाकायचं थोडंसं. कांदा टाकून घ्यायचा. आडव्या साईजचे छोटेसे तुकडे करून घेतलेत कांद्याचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.